बाहेरचा संघर्ष आणि दुसरा आतला संघर्ष. बाहेरचा संघर्ष कसा आहे, तात्पुरता आहे, हा अग्नी कायमचा नाही. किंबहुना त्याच्यामध्ये माणसाच्या व्यक्तिमत्वाचं थोडस उकल होतो त्याचा, पण पूर्ण होत नाही. ज्या माणसाच्या जीवनामध्ये एक गमतीने म्हणतो, जो परीक्षेत नापास झाला नाही ना त्याला विद्या खरी येत नाही. ध्यानात ठेवा. आपण नापास व्हा असं त्याचा अर्थ नाही, लक्षात ठेवा. नाही तर मुद्दाम नापास व्हायचा आहे. अहो किती गोष्टी नापास झाल्याशिवाय लोक काय म्हणतात, त्यात कशी मानहानी होते, किंमत कमी होते, करायचं कसं नाही का. त्याचा अर्थ गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. परंतु खरोखरच असं आहे, ज्या जीवनामध्ये पानसटपणा आहे, सपकपणा आहे, त्या जीवनात काही अर्थ नाही, खरा अर्थ नाही. सुख दुःख, त्या दुःखाचं प्रमाण जास्त पाहिजे, सोसण्याची शक्ती पाहिजे, आणि त्याच्यामध्ये आपली मनोवृत्ती स्थिर टिकवणं म्हणजे योग. योग हा चित्तवृत्ती निरोधा. तुम्ही वाटेल ते करा, उपास तापास करा, प्रवास करा, काय व्यसन करा, वृत्ती निरोध करा म्हणजे योग आहे. वृत्ती निरोध याचा अर्थ काय, माझ्या मनात येते, अरे येते म्हणजे काय, दाबणार मी त्याला, हे सामर्थ्य त्याच्या अंगी आहे ना, त्याचं नाव योग आहे. मग त्या योगाचे जे प्रकार आहे, त्या प्रकाराच्या मुळाशी काय आहे आपण समजून घ्या. काय प्रकार आहे, वृत्ती. वृत्ती वृत्ती कोणाची, माणसाची, आपली म्हणजे मनाची. मन काय आहे, जाणीव रूप आहे. मॅन इज अ लिव्हिंग ॲनिमल. आपण जिवंत आहोत ना. जिवंतपणाचं लक्षण काय, जिवंतपणाचं लक्षण जाणीव हे आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, तर मुंबईमध्ये ढेकूण कमी, पुण्यामध्ये ढेकूण म्हणजे आता कमी झाले, माणसं जास्त झाली ढेकणापेक्षा. परंतु ढेकणाची एक गंमत आहे. समजा तुम्ही बसलेला आहात, पलंगावर हांतरुणावर बसलेला आहात आणि एक ढेकूण चालत आला. तुम्ही त्याच्या मागे पेन्सिल ठेवली, एक पेन्सिल ठेवली, तो थांबतो आणि त्याच्या वरून येतो किंवा बाजूनी जातो. याचा अर्थ काय, त्याला जाणीव आहे, सेन्सेशन आहे, त्याला काहीतरी आहे. आणि मग त्याचा हेतू मनात काय असेल ते असे इकडे जा तिकडे जातो करतो, जाणीव आहे. तर माणसाची जाणीव म्हणून जी आहे, त्या जाणीवेचे दोन भेद झालेले आहेत. जे भेद प्राण्यामध्ये नाही. माणसामध्ये काय भेद झाले, एक जाणीव, खरी जाणीव, शुअर, स्वच्छ, प्युअर, ती आतली, आणि दुसरी की नाही बॉरोड म्हणजे उसणी, बाहेर येणारी. एक आतली जाणीव पूर्ण असणारी, एक बाहेरची जाणीव. आतल्या जाणीवेला आत्मा असं म्हणतात, बाहेरच्या जाणीवेला मन असं म्हणतात. काय फरक काय आहे, सगळा योगाचा हेतू काय आहे, तर ज्या आतल्या शुद्ध जाणीवेवर ती बाहेरची जाणीव काम करते, ती खंडित आहे. कृष्णमूर्तींचा शब्द फार छान आहे, फ्रॅगमेंटरी आहे. आपल्याकडे त्याला परिच्छिन्न असं म्हणतात, किंवा फायनाईट आहे. ती इन्फिनिट नाही, फायनाईट आहे. परिच्छिन्न म्हणजे भेदात्मक, बरोबर का, तोडलेली. का अशी झाली, तर मी माझ्या पुरता झालो ना. जाणीव ही संबंध व्यापक आहे, ती आपली आत्मस्वरूप सगळीकडे आहे ना. आत्मवत सर्वभूतेषु याचा अर्थ काय, सगळीकडे एकच आहे जाणीव. ती माझ्यामध्ये खंडित झाली, माझ्या पुरती झाली, शांत झाली, फायनाईट झाली, बरं का. त्या जाणीवेला मोठी करणं, तिच्या घरी पोचवणं म्हणजे योग आहे. योग म्हणजे काय, यालाच अंतर्मुख होणं असं म्हणतात. इंट्रोव्हर्ट, इंट्रोव्हर्ट आणि एक्स्ट्रोव्हर्ट. मी बाहेर पाहतो सगळा, बरं, माझी जाणीव बाहेर जाते. ती काही संबंध जाते का, एक उदाहरण घ्या. तुम्ही पाहता आहात काहीतरी, संबंध मन तुमचं जातं का बाहेर, नाही जात. आपण ऐकतो, ऐकण्यामध्ये सुद्धा संबंध माझं जातं का, मन नाही जात. म्हणजे माझ्या बाहेरच्या जाणीवेला सुद्धा खंडितपणा आहे. तर यांचं म्हणणं काय, तुम्हाला जर खरं आत जायचं असेल शुद्ध जाणीवेपर्यंत, तर हे बाहेरचं सगळं आवरलं पाहिजे, म्हणजे अंतर्मुख व्हायला पाहिजे. त्याचं नाव योग. योग म्हणजे काय,
तर जी जाणीव कॉन्शियसनेस बाहेर धावतो आहे त्याला मुकुलित करून आत घ्यायचा आहे. म्हणून पहिल्यांदा इंद्रियांच्या मधून मी आत गेलो पाहिजे. जी आपल्या ख्राईस्टचं एक वाक्य आहे, मी पाहून न पाहणं, ऐकून न ऐकणं. बरं, म्हणजे याचा अर्थ असा, इंद्रिय काम करत आहे तसं वाटतं, पण मनाची जी प्रतिक्रिया व्हायची ती होत नाही पाहून सुद्धा. बरं का? किंवा जी व्हायला पाहिजे ते होत नाही. मला जी व्हायला पाहिजे पाहून सोडून दिलं, होत नाही, ते मी बरोबर आणतो. बर, सांगण्याचा हेतू काय माझा आपल्याला, की ही पार्श्वभूमी ध्यानात ठेवा. बर, आता ही जी जाणीव आहे ही संबंध विश्वामध्ये पसरलेली आहे ना. बाहेर दुसऱ्या ग्रहांच्या वर प्राणी आहेत का नाही कुणास ठाऊक, निश्चित असं सांगता येत नाही. पण पृथ्वीवर इतके प्राणी, इतके हे आहेत, जीव आहेत, माणसं आहेत, प्रत्येकाची जाणीव आहे ना, प्रत्येकाला आहे. म्हणजे जाणीवेचा असा प्रचंड साठा असला पाहिजे की ज्याच्यामधून प्रत्येक जीव ती जाणीव घेऊन येतो. होय ना? आता ही जाणीव जी आम्ही घेऊन येतो, या जाणीवेवरती आम्ही संस्कार करतो आणि ते संस्कार मग काढणं कठीण जातं. म्हणजे कसं, एक उदाहरण घ्या. एखादी मुलगी आहे, दिसायला बरी आहे, आणि आई बापन तू सुंदर आहेस, सुंदर आहेस, सुंदर आहेस असं म्हटलं. हा संस्कार झाल्यानंतर त्या मनाला असं एक रूप येतं की मी सुंदरच आहे. सुंदर नसून सुंदर असल्यानंतर नाव सुंदर आणि सुंदर नाही, नाही का, तर ते सुंदरपणाची कल्पना काढायला किती त्रास होतो. याला वृत्ती निरोध असं म्हणतात. काय हो, पैशाशिवाय कसं काय करायचं, पैसा नाही तर काय भीक मागायची काय, नोकरी करतो म्हणजे भीकच मागतो. बरं का, पण ती फॅशनेबल भीक आहे ती, नाही का. अहो, तुम्हाला कल्पना आहे का, पूर्वी व्हायसरॉय असे नाही, ते व्हायसरॉय. तर व्हायसरॉयचा अर्थ काय, राजा. रॉय म्हणजे राजा, त्याचा हा प्रतिनिधी. बरं का, तो जेव्हा राजाला अर्ज करायचा तेव्हा सुद्धा आय एम युअर मोस्ट ओबिडियंट सर्व्हंट असं लिहायचा. मग तुमची आमची काय कथा आहे. तरी अलीकडे ते बंद केलं नाही का सरकारने, युअर्स फेथफुली ट्रुली. अनफेथफुलीच असतं ते, पण फेथफुली युअर्स ट्रुली म्हणजे अगदी डिझॉनेस्ट असते. सांगण्याचा हेतू माझा एवढाच, आपल्याला हा संस्कार काढायला कठीण जातो. हे उदाहरण घ्या. आपल्याला मुलगी आहे, बरं का, मुलीचं लग्न होऊन ते घरी गेल्याशिवाय तिच्या जीवनाला अर्थच नाही, काही घट्ट बसलेलंच आहे, नाही का. एखादीची मुलगी म्हणाली की मला नाही लग्न करायचं, इथे मुलीने कोणी सूचना घेऊ नये, मी सांगत असताना, हो, नाही तर तुम्हीच सांगितलंय म्हणायचं, म्हणजे आमच्या चांगल्या आमच्या गळ्यात घालायचं. हा संस्कार, नाही का. वेदामध्ये ब्रह्मचारिणी आहेत ना, असं काय करता. एक वाचुंनी म्हणून मोठी ही तिचं मंत्र आहे, तिच्या नावाने महाज्ञानीबाई होती, लग्न केलेलं नाही तिने. बरं का, सांगण्याचा हेतू माझा काय, हे जे मनावरचे झालेले संस्कार हे काढल्याशिवाय मनाला स्वच्छ करता येत नाही. कॉन्शियसनेस, जाणीव स्वच्छ करता येत नाही. मग स्वच्छ करायला हे सगळे संस्कार काढायचे. आता अनेक मार्ग आहेत. त्यापैकी एक मार्ग असा की आपला जो देह आहे ना, आपल्याला मागे एक मी एका पुस्तकाचा संदर्भ सांगितला होता. एक डॉक्टर अलेक्सिस कॅरेल नावाचा मनुष्य, डॉक्टर, तो त्याने एक इंजेक्शन शोधून काढलं, त्याला गोल्ड इंजेक्शन म्हणतात. ते आता पुष्कळ मागे पडलं, सोडून द्या. मनुष्य मेला आहे आणि त्याच्या रक्ताचं पाणी झालेलं नाही, डिसइंटिग्रेट झालेलं नाही, तोपर्यंत त्याला जे इंजेक्शन देतो जिवंत व्हायचं पुन्हा. हेमोग्लोबिन मात्र, हो, त्याला दिली की तू पुन्हा जिवंत व्हायचं. ते नाही का, कशावर तरी सही करायची राहिली आहे, आता आलंय त्या हेमोग्लोबिन मात्र एवढी सही करा म्हणून हात धरून त्यांचं, त्याच्यापैकीच आहे ते. त्याचा एक ग्रंथ आहे, त्यात त्यांनी लिहिलंय मॅन दी अननोन, हा त्या ग्रंथाचं नाव आहे. म्हणजे मानव शरीरामध्ये इतक्या गोष्टी आहेत जबरदस्त की माणसाला कल्पना नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं काय आहे, आय नाव कम बॅक, मी आता या विषयावर येतो, की माणसाच्या शरीरामध्ये इतक्या जबरदस्त शक्ती आहेत की त्या शक्तीचा उपयोग करून ती आपली जाणीव, तो मूळ जाणीवेला भिडवतो. त्याला हठयोग असं म्हटलेलं आहे. एक साधी गोष्ट घ्या,
तुम्ही आम्ही जीवनामध्ये जे शारीरिक श्रम करतो, किती करतो मला सांगा? काय शरीरात शारीरिक श्रम करायची शक्ती आहे, केवढी प्रचंड शक्ती आहे. तर शरीरामध्ये असणाऱ्या प्राणशक्ती, मनाची शक्ती, आपल्या देहाची शक्ती, या सगळ्याचा उपयोग करून शक्तीचा जो साठा आहे तो अनंत रूपाने वाढवण्याचं नाव हठयोग आहे. काय? एक उदाहरण घ्या. अग्नीची शक्ती, विश्वामध्ये अग्नीची शक्ती पसरलेली आहे ना. तेज ज्याला त्यांनी म्हटलेलं आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. केवढी उष्णता, उष्णता म्हणजे केवढी शक्ती आहे. तर शरीरामध्ये जी आपल्या उष्णता आहे त्या उष्णतेचा त्या विश्व उष्णतेशी संबंध लावून त्या उष्णतेला अनंतत्व देणं म्हणजे हठयोग आहे. पृथ्वीमध्ये केवढं सामर्थ्य आहे पृथ्वीचं. तर या पृथ्वीला सूक्ष्म करता करता संबंध विश्वातलं जे जडद्रव्य आहे त्या जडद्रव्याची शक्ती मला येणं म्हणजे हठयोग आहे. हठयोग का? त्याच्यामध्ये फार निश्चय लागतो, हट्ट लागतो, त्याशिवाय होणार नाही. म्हणून आहे कारण त्याला सूक्ष्म रूप द्यायचं आहे. तर मग आपण मागच्या रविवारी कुठपर्यंत आलो? तर शरीर म्हणजे जडद्रव्य, पृथ्वी आणि आप हे सगळं शोषून घेतलं, खडखडाट केला असं त्यांनी म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. आता पुढचा मार्ग, आता ते शरीरातलं जी उष्णता हे आहे त्याचा विश्वासी सामर्थ्य. एक उदाहरण सांगतो आपल्याला. ते बारामतीला एक पूर्णानंद सरस्वती म्हणून स्वामी होते. तेव्हा एकदा महाराज पुण्याला आले होते. ते दामल्यांच्या घरी उतरले होते. तेव्हा महाराज असे खुर्चीवर बसलेले आणि समोर यांचा फोटो होता, पूर्णानंद सरस्वती. तेव्हा सहज महाराजांनी विचारलं ज्यांच्या घरी उतरले, काय वय आहे म्हणले त्यांचं? तर हे म्हणाले 90च्या पुढे असेल. तेव्हा महाराज म्हणले 100च्या पुढे बोला. कारण ते म्हणायचे दुसऱ्या बाजीरावच्या वेळेला म्हणले मी पुण्यात होतो. ते जाऊ द्या, मला काय सांगायचंय, त्यांना कधी आजार माहितीच नाही बरं का. खाणं अक्षरशः आठवडे खायचे नाहीत काही, आणि तब्येत चांगली. तेव्हा त्यांना असं विचारलं की आपण जगता कसे? त्यांनी असं सांगितलं, शरीरात पंचमहाभूत आहेत. होय ना, त्यांची भाषा, दॅट इज देअर फिजिक्स. वेदांताचं फिजिक्स आहे ते, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर मृत्यू म्हणजे काय? शरीरातली जी पंचमहाभूत आहेत ती विकल होतात, त्यांच्यामधला समतोल बिघडतो, म्हणजे म्हणल्यावर मरतो मनुष्य. तर म्हणले जे भूत शरीरातलं कमी होईल ते विश्वामधून आम्ही घेतो पुन्हा पूर्ववत. एक बा पृथ्वी तत्व कमी झालं म्हणजे मनुष्य अगदी हडकुळा झाला, आज झाला, आम्ही पृथ्वी तत्व जगायला जेवढं जरूर आहे तेवढं घेतो. तसं पाण्याचं मला गंमत अशी वाटते, तुम्ही दवाखान्यात जा, ते हे लावतात, सलाईन लावतात, त्याला की नाही त्याला डिहायड्रेशन असं म्हणतात. शरीरातलं पाणी गेलं तर एखादं खूप जुलाब झाले म्हणजे मग डिहायड्रेशन म्हणजे पाणी गेलं शरीरातलं, वरून पाणी घालतो. मग वरून इंजेक्शनने पाणी घालणं काय आणि विश्वातून त्याच्या तरकीबेने घेणं काय, फरक काय आहे? शरीरातली उष्णता हे तर पाहताना आपण आज थंड पडायला लागलं मग पिशव्या लावा, अमकं करा नाही का, हॉट वॉटर बॅग लावा. हे काय, याचा अर्थ काय? उष्णता देतो ना आपण, विश्वातलीच उष्णता देतो, होय ना. तेव्हा हठयोग म्हणजे आपल्या शरीरामधल्या ज्या अशा ग्रहण करणाऱ्या शक्ती आहेत त्या शक्तीनं विश्वातली शक्ती ग्रहण करणं, याचं नाव हठयोग. बर, याने काय होतं, आपलं शरीर बनताना आपण पंचमहाभूतच वापरतो. आपण म्हणजे काय हो, वापरलं जातं आईच्या पोटामध्ये बरं का. तर ते जे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे ती भूत स्वच्छ केली तर हा देह इतका शुद्ध होऊन जाईल की बोलायची सोय नाही. हलका होईल, शुद्ध होईल, तेजस्वी होईल. हे आतापर्यंत वर्णन केलं. कुठपर्यंत आलो आपण? नखांच्या पर्यंत आलो. ही ओवी अशी आहे बरं का की कनकद्रुमाच्या पालवी
रत्नकळिका नित्य नवी, नखे तैशी बरवी नवी निघती. म्हणजे सोन्याचं झाड आहे आणि त्याला आता सोन्याचं झाड मिळव, रत्न आली त्याला, त्या रत्नाच्या कळ्या जशा येतात तशी याची नख नवीन होतात म्हणाले. बरोबर का? आपलं त्यांनी वर्णन केलं. तुम्हाला असं वाटेल काय गौड बंगाल आहे बुवा. तर सांगण्याची गंमत आहे. पुण्याचे रँगलर परांजपे होते ना, त्यांची आई होती, तिला 80-85व्या वर्षी नाहण आलं. हो, आणि ती आपली गमतीने म्हणाली मला तर मखरात बसवा, त्या काळच्या बरोबर का. आज याला तुम्ही काय म्हणाल का डॉक्टर, काय याला उत्तर आहे का. आणि असं जर बायकांचं व्हायला लागलं तर मुश्किलच व्हायची की हो. काय शरीरामध्ये शक्ती असतात याची कल्पना करा. माझं तर मत स्पष्ट असं आहे, हा सगळा हठयोग म्हणजे शरीरातल्या मनाचं जाऊ द्या प्रचंड शक्ती कामात आणणं, हार्नेस करणं ज्याला म्हणतात, स्वाधीन करून घेण्याचं नाव हठयोग आहे, नाही का. पण इतकं कशाला. तुम्ही की नाही प्रवास करा, मुंबईहून बंगलोरला जातात, एक 24 तास लागतात आणि अगदी तुमची स्वतंत्र गाडी आहे, अमका आहे तमका आहे, टुरिंग कार म्हणा, त्यात बसले तर 6 घंटे 8 घंटे 10 घंटे 15 घंटे एका आसनावर तुम्ही बसता. ही काय शक्ती आहे मला सांगा. आणि घरी 5-10 मिनिटं झाली की हा शुष्करी तिकडे फिरतात. असतं की नाही शरीरात शक्ती. निरूपणाला तासभर झोप न घेता बसता. शक्ती नाही का, शरीराची शक्तीच आहे ही. असं काय करता. हा शरीरामध्ये प्रचंड शक्ती आहे आपल्या, त्याचा उपयोग हे लोक करतात आणि त्याचं सामर्थ्य वाढवतात. बरं का. म्हणून नखांचं सांगितलं. मग दातही आन होती परी अपाने साने जती, जैसी दुबाही बसे पांती हिरे यांची. म्हणजे आता वरचे दात आणि खालचे दात. ते म्हणाले जसे हिरे बसवावेत खाली आणि वर, असे सुंदर नवे दात त्याला येतात. कुंद कळ्या असं दाताला म्हणतात. बरं का. नाही तर फाळ असतात हो दात, म्हणजे ते सोडून द्या. पण सुंदर कळ्या जणू काय बसवलेल्या आहेत. सौंदर्याचं एक लक्षण हे आहे बरं का, लावलेल्या दातांचं नव्हे. पण काही नाही का, नाही तर मग बाकीचे दात आपण अलीकडे ते निघाले हो. दात जर पुढे असले बाईची तर ताराबिरा लावून हे करतात, नाही का. आता शरीराला महत्व आलं की ते आलंच म्हणा, ते सोडून द्या. जणू जसं चष्म्याचं काम काय आहे, नीट दिसावं आहे. पण चष्म्याचे फ्रेमची किंमत काय असते. सौंदर्याचा अलंकार आहे ना तो. असं काय करता, चांगलं दिसलं पाहिजे, नाही का. मग सांगण्याचा हेतू माझा असा की शरीरामध्ये हे असे बदल होतात. आणि तुमचा जर ज्ञानेश्वर महाराजांच्यावर विश्वास असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं हे शब्दशः खरं असलं पाहिजे, नाही का. शरीरातल्या सर्व क्रिया तुम्ही बदलल्यानंतर दात येणं, नख नवीन येण्यात नवीन काय आहे मला सांगा. वाटेल शरीर उठा पालक करून टाकताना शरीरातली सगळी बदलच होऊन जातो त्याचा. आणि ही गोष्ट नामस्मरणाने साधते असं भक्त सांगतात. ध्यानी ध्याता पंढरी राया, मने सहित पालटे काया. मग शरीर बदलून जातं म्हणजे आहे काय मला सांगा. पण तितकं ते केलं पाहिजे. या मार्गात धोका काय आहे. एक उपास घ्या. अहो काय हे जैन लोक 20-20 दिवस उपास करतात, पाणी नुसतं पितात, काही होत नाही. पुन्हा तसेच अरविंदांच्या चरित्रात एक असं उल्लेख आहे की ते तुरुंगात असताना त्यांनी एकदा 10-12 दिवस उपवास केला आणि उपवास झाल्यानंतर पहिल्यासारखे जेवायला लागले. हे सोपं नाहीये, कारण 10-12 दिवस उपवास केल्यानंतर मग ते नाही का मोसंब्याचा रस घ्या, अमकं घ्या तमकं घ्या. ते जेलमध्ये कोण भेटतोय त्यांना, तेव्हा जेल पुन्हा काही नाही म्हणाले, मला काही झालं नाही. तो महायोगीच, यात शंकाच नाही. बरं. मग सांगायचं हेतू काय की त्यांनी म्हटलेलं आहे दातही निराळे होतात. मग मणिकुलियांच्या कणिया सावियाची अनुप्रमाणिया, तैसा सर्वांगी उधळती आणि या रोमांची. शरीरावरचे जे रोम आहेत तर ते म्हणाले की माणिक म्हणून रत्न असताना त्याचे लहान तुम्ही तुकडे केले तर ते जसे एका ठिकाणी लावावे म्हणजे सुंदर दिसतात, तसे रोम जे असतात शरीरावरचे केस असतात ते केस त्या मण्यांच्या लहान याच्यासारखे दिसायला लागले, अनुप्रमाण दिसायला लागले.
कर चरण तळे जैसी का रातोत पळे पाखाळी होती डोळे काय सांगो. बरं का, पहिल्याचा अर्थ हात त्याचे अत्यंत मऊ आणि कमलासारखे होतात आणि डोळे शुद्ध होतात अगदी. त्याचं पुढे वर्णन आहे. पण महाराजांना ज्यांनी पाहिलेलं आहे ते सांगत की महाराज इतके फिरले ते काय पायात काय घालून फिरत होते, पायाने फिरायचं नुसतं, पण त्यांचे पावलं लहान मुलांच्या पावलासारखी लाल असत. हात सुद्धा अतिशय मृदू आणि लालसर असत. आता ते हेमोग्लोबिन पुष्कळ असलं पाहिजे त्यांच्या शरीरात, नाही का. अलीकडच्या भाषेत म्हणजे किती 15 का 14 लागतं ना, आमच्या 7-8 असलं म्हणजे पुष्कळ बरं म्हणायची पाळी यायची, हो नाही का. सांगण्याचा हेतू हे कसं होतं सांगा, हे त्याच्यात शरीर बदलतच असलं पाहिजे, शंकाच नाही, नाही का. डोळ्याचं निडाराचे नि कोंदाटे मोतीये नावरती संकुटे मग शिवणी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची. काय ज्ञानेश्वर महाराजांचं ऑब्झर्वेशन ज्ञान काय आहे. समुद्रामध्ये मोत्याचे शिंपले जे असतात ना, आता कुठे पाहिले त्यांनी कोणास ठाऊक बुवा, नाही का. ते काही फारसे फिरले नाहीत. तेव्हा ते पैठणला जाताना पुढे मग ते नेवाशाला आले, तिथे ज्ञानेश्वरी रचली. तर समुद्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की मोत्याचा शिंपला जो असतो तो बंद असतो, बरं का. पण मोती वाढलं म्हणजे त्याची जी शिवण असते, कड असते, ती उतटते, म्हणजे ते फुटते. जसं ते चिबूड असतं ना, चिबूड कसं फुलतं त्याप्रमाणे. तसं म्हणाले त्याच्या डोळ्यामध्ये इतकी काही तेजाची साठवण होते की तो अर्धोन मिलीत असतो, पण दृष्टी अशी बाहेर पडल्यासारखी होते. ती किती बाहेर पडते. तैसे पत्यांची कवडीये न समाये. आतमध्ये पत्या म्हणजे पापण्या, त्याच्यामध्ये दृष्टी आवरत नाही. दिठी जाकळून निघोप आहे, ती त्याची दृष्टी बाहेर पडायची धडपड करते. आदिलीची परी होये गगना कवडी. ती आदिली म्हणजे अर्धोन मिलीत असते, पण संबंध जग पाहिल्यासारखं करते, अशी ती दृष्टी असते. आणि मला तर असं वाटतं की हठयोगाचं सामर्थ्य किंवा योगाचं सामर्थ्य बाहेर दिसत असतं तर नजरेमध्ये आहे. कारण हिप्नोटायझेशन याला म्हणतात ना, मोहनिद्रा, याचं सगळं सामर्थ्य डोळ्यामध्ये आहे माणसाच्या, बरं का. एक उदाहरण सांगतो आपल्याला साध्या माणसाचं. ते जाऊ दे, डॉक्टर अंकलीकर म्हणून होते, दिसायला साधेच पण चमकदार डोळे, त्यांचं वैशिष्ट्यच हे चमकदार आणि काळे भोर सुंदर डोळे. तेव्हा ते अमेरिकेला शिकायला म्हणून गेले, वर्षभर होते तिथे. एक तिथली जी हेड नर्स होती मुख्य, ती त्यांच्या प्रेमात पडली आणि सारखी त्यांच्या मागे लागली. त्यांचा प्रपंच होता आणि अति सज्जन चांगला मनुष्य जप करणारा असा. तर ती सारखं म्हणायची, डॉक्टर व्हॉट ब्युटिफुल आईज यू हॅव, बरं का. आणि म्हणजे ती वेळ लावण्यासारखी त्यांच्या पाठीमागे लागली. पण याही पेक्षा स्वामी विवेकानंदांचा जवळ काय होतं, नुसत्या नजरेमध्ये सामर्थ्य, काय नजर होती त्यांची. म्हणजे ते फोटोमध्ये इतकं कसं येणार, पण सगळं सामर्थ्य त्या डोळ्यामध्ये होतं. ते माझे एक मित्र आहे संन्यासी अनंतानंद म्हणून, त्यांचे गुरु जे होते ते राम यांचे शिष्य होते, आपल्या विवेकानंदांचे शिष्य नव्हे, रामकृष्ण शिष्य यांचे सहकारी होते, इंजिनियर होते. तेव्हा ते सांगायचे आम्ही 10-12 शिष्य होतो रामकृष्णांचे, पण याच्या डोळ्यामध्ये काही असं होतं मनुष्य वेळाचून जाईल पाहिल्याबरोबर. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की अर्धोन मिलित दृष्टी अशी होती की ती दृष्टी बाहेर जणू काय, अर्धोन मिलित म्हणजे ती उतटताय जणू काय, ते फुटताय शिंपला, आणि त्यातून ती अर्ध संबंध नाही म्हणून अर्धोन मिलित, आणि अर्धोन मिलित म्हणजे अर्धी दृष्टी, पण ती संबंध विश्वाला कवळते आहे, पाहते आहे, अशी ती दृष्टी असली पाहिजे. पण मग अलीकडचं उदाहरण सांगतो आपल्याला. काय आहे, त्या आर.डी. नारडांच्या मुलीने मला सांगितलं की म्हणाले, बाबा म्हणत ती वडिलांना, बाबा ज्यावेळेला जप करून बाहेर येत सकाळी त्यांच्या डोळ्यामध्ये विलक्षण तेज असे म्हणाले. बरं, ते अगदी आशक्त होते, असे खाणेपिणे नाही असे, आणि नामाला योगाची जोड दिलेली. पण ते असं म्हणाली मुलगी, ते मुलीचं सर्टिफिकेट मी बघा पाहत नसे त्यांच्याकडे डोळे. अहो बरोबर आहे, ब्रह्मतेज दिसत असेल ना बाहेर, असं काय करता. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे
की माणसाच्या डोळ्यावरून त्याच्या हात काय याची कल्पना येते आपल्याला. बरोबर बरोबर. तुम्हाला मी पाहिलेलं एक उदाहरण सांगतो की आम्ही झुंजारराव नाटक पाहिलं आमच्या तिकडे मोगलाईमध्ये हैदराबादला. बरं का, झुंजारराव म्हणजे ऑथेलो. बरं, त्यात असा सीन आहे शेवटी की हा झुंजारराव येतो आणि ती कमळजा म्हणजे डेस्टिमोना तिला मारून टाकतो. तिचा गळा हा करून चादर, हांतरुणावरची चादर फास लावतो आणि मारून टाकतो. तर पहिल्यांदा अतिशय प्रेम, त्यांचं विलक्षण प्रेम होतं ऑथेलोचं डेस्टिमोनावर. तेव्हा गणपतराव जोशी ते काम करायचे, ते प्रसिद्ध नट होते. तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यामधला तो प्रेमाचा भाव इतका अप्रतिम दाखवायचे ते की बोलायची सोय नाही. बरं का, त्या वेळेला जेव्हा ते समोर आले ना, समोर त्या स्टेजवर, त्यावेळेला की नाही ते लाऊडस्पीकर वगैरे असं नसत, पण गॅस लाईट्स पुष्कळ लावायचे असे. तेव्हा समोर आले स्टेजवर म्हणजे लोकांना दिसल आणि अशी ऑथेलोचं डेस्टिमोनावर. तेव्हा गणपतराव जोशी ते काम करायचे, ते प्रसिद्ध नट होते. तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यामधला तो प्रेमाचा भाव इतका अप्रतिम दाखवायचे ते की बोलायची सोय नाही. बरं का, त्या वेळेला जेव्हा ते समोर आले ना, समोर त्या